अखेर पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची जमीन देण्यासाठी पुरंदर तालुक्यातील शेतकरी तयार झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज शासनाचा सर्वे सुरू आहे। कशा प्रकारची शेती आहे किंवा कुठं विहिरी आहेत, कुठं झाडे आहेत किंवा शेतामध्ये काय सध्या आहे याचा सर्वे केला जातो। काही शेतकरी आपल्याबरोबर आहेत, नक्की त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुमची किती शेती झाली? माझी 4 एकर क्षेत्र। तुम्ही दिली का परमिशन? परमिशन दिलं, पण आमचं क्षेत्र त्यातमध्ये आत्ताच्या ह्याच्यात जात नाही आहे। त्यातले 2 गट जातात त्याच्यामध्ये, परंतु शेतकऱ्यांचा काय पहिल्यापासून विरोध होताच आहेच, परंतु एक सरकारला बी कुठंतरी प्रोजेक्ट करायचा आहे आणि जर लोकांच्या विकासाच्या हिशोबाने केलं तर लोकांनी एक सहानुभूती म्हणून केलेली आहे। परंतु दुःखाची बाब अशी आहे की लोक काही बेघर संपूर्ण होणार आहेत। घरदार शेतीवाडीच्या ह्याच्यावर त्याचं उत्पन्न हे ते चांगलं होतं आणि त्यातून विस्थापित न होता सरकारने चांगल्या पद्धतीने की त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाची तिथं नोकरीची चांगल्या पद्धतीतला रेट अशा पद्धतीने द्यावा, हीच शेतकऱ्याच्या वतीने सरकारला विनंती राहील। खरं तर चांगला रेट द्यावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। बाबा काय सांगाल, तुमची जमीन आहे का? आहे किती गेली? भाऊ सांग किती जात आपल्याकडे? 6 एकर दिली का परमिशन तुम्ही? 2 13 ना बाकीचे गट बरे किती गेली तुमची जमीन आता? 6 एकर 6 एकर जाते। झाला का सर्वे? झाला का? ठीक आहे, चाललाय। काय सांगाल, तुमची पण जाते शेती? हो शेती किती एकर जाते? नाही आपलं थोडं जाते, थोडंसं तरी किती? आमचे 10 गुंठे जाते। 10 गुंठे जाते। घर वगैरे काय जाते का तुमचं? घर नाही जात। घर नाही जात। तुमचं काय सांगाल, तुमचं घर शेती जाते का फक्त शेतीत जाते? आमचं फक्त शेतीत जाते, घर नाही जात। किती एकर शेती जाते काय सांगाल? 10 गुंठे। 10 गुंठे। पाठीमागच्या वेळेस सरकारने जी योजना आणली होती की 7,500 हेक्टर 7,500 एकर क्षेत्र घेतलं होतं, आता 3,000च केले, म्हणजे जवळजवळ 4,000 एकर क्षेत्र कमी केले। त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय का? फायदा तसं म्हणलं तर होतं, कारण की बऱ्याच जणांच्या जात होतं, त्यात वगळलं आहे थोडंसं, त्यामुळं थोडं नाही जात। तुम्ही तरुण आहात, तुम्हाला वाटतंय का की इथं विमानतळ व्हावं, त्याचा फायदा आहे तरुणांना? फायदा म्हणजे आता जमिनीच जाते सगळ्या, त्यामुळे काय आता सगळे शेतकरीच आहेत ना। जमीन जाते इथपर्यंत ठीक आहे, नोकरी किंवा काय आणखी काय तुमच्या पुढे प्रस्ताव मांडलेत का सरकारने? हा, तसे म्हणले होते की तुम्हाला नोकरी देऊ आम्ही म्हणून, पण त्याचं असं नक्की असे म्हणले नाही। हां, काय वाटते, विमानतळाला तर जमीन आता द्यायची जवळजवळ निश्चित झालेलं आहे। 95% लोकांनी परमिशन देखील दिलेली आहे, तुमच्या देखील सतत सर्वे सुरू आहेत। काय वाटतं, विमानतळ व्हावं काय? विमानतळ तर तसं नाहीच झालं पाहिजे, म्हणजे आमचा विरोधच आहे। पण आत्ता जे हा सर्वे आहे तो फक्त मोजणीसाठी आहे, आम्ही मोजणीसाठीच फक्त संमती दिलेली आहे। याच्या पुढची प्रक्रिया अजून व्हावी ही नाही व्हावी यासाठी शेतकरी अजून म्हणजे शेतकऱ्यांचा विरोध आहे। आता जर समजा सर्वे झाला आणि सरकारने जर तुम्हाला चांगला मोबदला दिला तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्हाला चांगला मोबदला दिला, त्याप्रमाणे चांगला परतावा दिला, आम्हाला नोकऱ्या दिल्या तर आम्ही त्याच्याबद्दल विचार करू। खरं तर आपण ऐकतोय की शेतकऱ्यांनी फक्त मोजणीसाठी परमिशन दिलेली आहे, विमानतळासाठी जमीन द्यायचं का नाही हे अजून ते ठरवणार आहेत। मात्र चांगला जर मोबदला दिला आणि शेतकऱ्याच्या मुलांना जर तिथं नोकरीला संधी दिली तर मग विचार करू असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र आज तरी या ठिकाणी एकतपूर, मुंजवडी असेल किंवा खानावडी असेल या भागांमधून शासनाच्या ज्या लोकांनी परमिशन दिलेलं आहे, ज्या लोकांनी मोजणीला परवानगी दिलेली आहे, अशा लोकांच्या शेतामध्ये हे अधिकारी येत आहेत आणि आता सर्वेक्षण सुरू आहे।